प्रत्येक कंपनीकडे जा तुम्ही, विचारा तुम्ही की तुमच्याकडं तुम्ही रोजच्या दैनंदिन जीवनात ते म्हणतात आम्ही हेल्दी आहेत, आम्ही खूप छान खातो, आम्ही हिरव्या पालेभाज्या खातो, आम्ही कडधान्य खातो, आम्ही तीळ खातो, आम्ही हे खातो, आम्ही ह्याचे बिया खातो, आम्ही मुखवास खातो. म्हणजे खूप जणांकडे जा आम्ही फिट आहेत म्हणतो. पण त्यांना एकदा विचारा की तुमच्याकडे जे भाजीपाल्यातून, दुधातून, साखरेतून किंवा जेवणातून बाहेरचं वडापाव, पिझ्झा, बर्गर हे सगळं खाताय तुम्ही, त्यातून जे केमिकल जात आहे त्यातून ते बाहेर काढण्यासाठी तुम्ही रोजच्या दैनंदिन जीवनात काय करता? प्रत्येकाकडे आन्सर नाही असं आहे. आणि ते आपल्या DXN मध्ये आहे असं आहे. फक्त छोट्या छोट्या गोष्टी बदलून आपण बॉडी सर्व्हिसिंग करतो. म्हणजे हे एवढं RGGL आपल्या आयुष्यात असणं खूप महत्वाचं आहे. आणि आपल्याला आता याच्याच पुढे बघायला गेलं तर डायजेशन सुधारण्यासाठी म्हणजे जे आपण पचनक्रिया म्हणतो ते पचनक्रिया सुधारण्यासाठी आपल्याला आवश्यक काय आहे तर पाचक रस आवश्यक आहे. हा पाचक रस आपल्या DXN मध्ये नोनी मॉरिंजी किंवा रोसेल या सारख्या घटकातून आपल्याला मिळतं. यातून सी विटामिन भरपूर प्रमाणात आपल्या शरीरात जातं. हे भौतिकदृष्ट्या पण खूप छान आहे. आणि पचनक्रिया जर तुमची व्यवस्थित असेल तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं म्हणजे गरज पडत नाही की म्हणजे तुम्हाला हा बाबा गट हेल्थ खराब आहे असं होत नाही. कारण पचनक्रिया जर तुम्ही सुधारवण्यासाठी काहीतरी पाचक रस पोटात टाकताय आणि हा पाचक रस तुम्ही सकाळी सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यामध्ये जर घेतलं तर तुम्हाला दिवसभरामध्ये काहीही खाण्यात येऊ द्या किंवा काही होऊ द्या ते डायजेशन क्रिया व्यवस्थित होते. ह्याच्यासाठी आपल्या आयुष्यात पाचक रस असणं गरजेचं आहे. आणि ह्याचे बेनिफिट पण खूप छान आहेत की बाबा जर का आपण मॉरिन्झी एकच जर का कोणाला दिलं तर जर का कोण ड्रिंक वगैरे घेत असेल किंवा लिव्हर फॅटी असेल, पचनक्रिया खराब असेल तर त्यांची पचनक्रिया खूप छान प्रकारे सुधारते. आणि नॅचरल पेन क्लिअरचं पण ते काम करतं. एवढं छान हे नोनी आणि मॉरिन्झी आपल्याला मॉरिन्झी सिट्रोफॉल म्हणून आहे एक फळ, त्याच्यापासून मॉरिन्झी बनतं. आणि ह्याच्यापासून आपल्याला शरीराला जे आवश्यक आहे सी विटामिन म्हणजे जे काही भरपूर प्रमाणात जायला पाहिजे ते योग्य प्रमाणात जातं. हे दोन बरोबर आपल्याला आता हे आपण बॉडी सर्व्हिसिंग केली, पचनक्रिया सुधारवली, पण आपल्या शरीराला पोषक तत्व पण जायला पाहिजेत ना. मग ते पोषक तत्व जाण्यासाठी आपल्याकडे एक स्पिरोलिना आहे. त्या स्पिरोलिना मधून आपल्याला आयर्न आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात आपल्याला जातं. अशा प्रकारचे आपल्याला जर का हे जर का आपल्या आयुष्यात असेल तर हे म्हणजे तुम्ही बॉडी सर्व्हिसिंग साठी RGGL ह्याच्यासाठी मॉरिन्झी किंवा नोनी ऑप्शनला किंवा रोसेल हे जर का तुम्ही घेत असेल किंवा स्पिरोलिना घेत असेल तर तुमच्या शरीरात कसलाच आजार राहत नाही. आणि आला ऑलरेडी असेल तर तोही बाहेर पडतो. एवढं छान ह्याचं आहे. ह्याचंच एक मी उदाहरण सांगाल तुम्हाला. जसं मी पेस्टचा माझ्या आईचं सांगितलं. माझे मामी सासरे त्यांना गँग्रीनचा पाय गुडघ्यापासून कट करायला सांगितलं होतं. आणि त्यांना फक्त मी RGGL, स्पिरोलिना, मॉरिन्झी आणि चहा एवढंच दिलं होतं. आणि त्यांचा 15 ते 20 दिवसातच डॉक्टरांनी सांगितलं की पाय कट नाही केला तरी चालेल. कॅन्सर सारखे सुद्धा आजार की त्यांना प्रिव्हेन्शनसाठी आपण देणार आहे हे ऍक्च्युली आपण आजारावर बोलणारच नाहीये. पण तरी पण हे डेंजरातले डेंजर आजार सुद्धा बाहेर काढतात. आणि आता मी जस्टच 3-4 महिन्याखाली एक जणाला दिलं. ते यांचा मित्र होता. तर शरद भोसले नाव म्हणून नाव आहे त्याचं. तर त्याला रोज अशी भीती वाटत होती की मला कुठेतरी कॅन्सरचे असे असल्याचे चान्सेस वाटते, कॅन्सर असल्याचे चान्सेस वाटते. त्यांना मॉरिन्झी दिले, ते ड्रिंक घेतले तरी झोपू शकत नव्हते. तर ते त्यांना 6 बॉटल दिला. तर ते म्हणे अरे त्या मॉरिन्झी मध्ये असं काय आहे, त्यांना फोन आला की मॉरिन्झी मध्ये असं काय आहे की मी ड्रिंक न घेता तुझी मॉरिन्झी फक्त थोडीशी घेतली की मी शांत झोपतोय. आणि कसा झोप लागली माहित नाही आणि पहाटे पहाटे छान 5लाच जाग येते. एवढं त्या मॉरिन्झी मध्ये काय आहे. म्हणजे लोकांना जर का अनुभव आला ना तर ते सर्च करतायत की बाबा ह्यात काय एवढं बेनिफिट आहे की आपल्याला एवढं छान बेनिफिट. खरं सांगते मॉरिन्झी हे खूप छान आहे. आणि ते म्हणजे प्रत्येकाने युज करून बघा, स्वतः पर्सनली युज करून बघा. खरंच छान रिझल्ट आहेत त्याचे. आणि आपण स्पिरुलिना म्हणलं तर पृथ्वीवरचं सगळ्यात पहिलं हे अन्न आहे. हे खायचं म्हणलं तर गर्भवती महिलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत चालतं. म्हणजे कोणालाही 1 दिवसाच्या आपण बाळाला जरी दिलं तरी त्याचा साईड इफेक्ट नाहीये, अशी आपली DXN स्पिरुलिना आहे. ह्यामध्ये आपल्याला म्हणजे पृथ्वीवरचं सगळ्यात पहिलं अन्न म्हणून ह्याला घोषित केलं गेलेलं आहे. त्याच्यातून आपल्याला प्रोटीन म्हणजे 65 ते 70% पर्यंत मिळतात. त्यात प्रमुख घटक म्हणले तर लोह, कॅल्शियम, विटा केशर आणि क्लोरोफिल असं आहे. आणि विटामिन ए पासून ते B12 पर्यंत आहे. मिनरल्स म्हणले तर फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक, सोडियम सगळं आहे. आणि शरीराला पूर्ण संपूर्ण पोषण देण्याचं काम ही स्पिरुलिना करते. ह्याला आपण न्यूट्रिशन ची मोठी अशी बॅग म्हणलं तरी चालेल की त्याला ते घेतलं तर आपल्याला दुसरं न्यूट्रिशन घेण्याची गरज नाही. हे आपल्यासाठी म्हणजे वजन संतुलित ठेवतं. म्हणजे ज्यांना वजन कमी करायचं तेही घेऊ शकतात, ज्यांना वजन वाढवायचे तेही घेऊ शकतात.
हिमोग्लोबिन ज्यांना हिमोग्लोबिनची डेफिशियन्सी आहे त्यांनी जर घेतले तर त्यांना खूप छान बेनिफिट मिळतात. आणि मुलांना जर दिलं तर मुलांचे जे काही कुपोषित मुलं आहेत त्यांना खूप छान आहे. आणि आपले इन्सामून जे आहे ना, तर ते कुपोषितांसाठी हे स्पिरोलिना प्रोव्हाइड करतायत. आणि डॉक्टर लिम त्याचे सॉरी ब्रँड अँबॅसिडर ब्रँड एम्बेसिडर आहेत. शब्द जरा हे झालं थोडा, सॉरी. मग ब्रँड एम्बेसिडर आहेत. म्हणजे असं आपली DXN कंपनी असंच नाहीये की फक्त बिझनेसच करायला आली, ते जगभरात प्रोव्हाइड करतात, फ्री ऑफ देतायत. कुपोषित मुलांना त्यांनी दत्तक घेतलंय. खूप छान छान कामं करतायत डॉक्टर लिम सर. फक्त त्यांना काय म्हणतात की आपण ते काम काय करतायत हे सगळ्यांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. आणि हे कुपोषितांसाठी योग्य असेल तर आपण जे नॉर्मल लोक आहेत त्यांना किती बेनिफिट करेल ते हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि आपण जर का अल्कलाईन आपली बॉडी असेल तर मला नाही वाटत की कुठला आजार येतो. हे आपली ताकद वाढवतं. आणि आपल्याला एनर्जी लेवल वाढवतं, म्हणजे नवचैतन्य आल्यासारखं वाटतं. एवढं छान आपल्याला हे स्पिरुलिना पासून आपल्याला मिळतं. स्पिरुलिना प्रत्येकाच्या घरात असणं गरजेचं आहे. लेडीज साठी खूप छान आहे, छोट्या मुलांसाठी, ऑल ओव्हर सगळ्यांसाठी चांगलं आहे. पण मुली आणि लेडीज काय करतायत की म्हणजे इग्नोर करतात की जाऊ दे जाऊ दे जाऊ दे करून. पण त्यांच्याकडं हिमोग्लोबिनचं खूप प्रमाण कमी आहे. त्यांना म्हणजे हार्मोन्स इनबॅलन्स राहतात. ह्या गोष्टीसाठी हे देणं खूप गरजेचं आहे. आणि खरंच सगळ्यांच्या घरात हे असणं खूप गरजेचं आहे. हे आपलं म्हणजे एवढं जर आपण सगळं रोज खाऊ शकत नाही, पण आपली स्पिरोलिना ह्यामधून जे काही मिळतंय ते आपल्याला देऊ शकते. 1 ग्रॅम स्पिरोलिना जर का आपण घेतली तर त्याच्यातून आपल्याला जवळजवळ 27.5 सफरचंद खाल्ल्यावर सुद्धा भेटणार नाही एवढं सगळं आपल्याला पोषण मिळतं. मला सांगा तुम्ही एवढं सगळं रोजच्या रोज गाजर, टोमॅटो, ग्रीन पीस, म्हणजे काय, फिश, चिकन, मटन हे असलं काही खाऊ शकता का? रोजच्या रोज कोणी खाऊ शकत नाही. व्हेजिटेरियन लोकांसाठी तर म्हणा की म्हणजे एक देवाची देणगी आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. एवढं छान हे स्पिरुलिना आहे. हे सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. सगळ्यांसाठी खूप आवश्यक आहे. खरंच म्हणजे ते घेणं म्हणजे गरजेचं आहे. आता आपला गॅनोडर्मा हा आपण आता RGGL ह्या बेसमध्ये खाऊ शकत नाही, तर त्यालाही डॉक्टर लिम सरांनी एक रोजच्या आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण कसं आणू शकतो, आपण त्याचे बेनिफिट कसं घेऊ शकतो, आपली बॉडी डिटॉक्स कशी करू शकतो, ह्यासाठी रेशी कॅनोटी आणला आहे. तसंच आपले कोकोजीचं तर सांगायला गेलं ना, तर कोकोजी आमच्या तर म्हणजे मला खूप सारे रिझल्ट आहेत माझ्याकडे कोकोजीचे. म्हणजे मी आता ऍबनॉर्मल मुलांवर, म्हणजे की जो ऑटिझम मध्ये असतात त्यांच्यावर मी म्हणजे 4-5 मुलांना मी दिलेले, तर त्यांना खूप छान बेनिफिट झाला याचा. त्या आपल्या नॉर्मल मुलामध्ये म्हणजे बुद्धिवर्धक आहे, हाडांची बळकटी होती. आणि जे काही तुमचे बाहेरून व्हायरल इन्फेक्शन येतं ते होत नाही, कारण ते निरोगी बनवण्याचं म्हणजे मुळातच ती निरोगी बनवतं शरीराला. त्यामुळे ते कोकोजी प्रत्येकाच्या घरी असणं गरजेचं आहे. आणि कोकोजी हे सगळ्या मुलांचं फेवरेट आहे. म्हणजे कोकोजी जर पुढे दिसली ना तर मला नाही वाटत की कोणाच्या घरी ते राहत असेल. मुलांना खूप आवडते चॉकलेट फ्लेवर मध्ये. आणि त्यामध्ये कोको आणि गॅनोडर्मा असं दोन्ही आहे. त्यामुळे त्या मुलांना ह्याचे खूप सारे फायदे आहेत. आणि मी आता एका ठिकाणी दिलं होतं, एक ॲबनॉर्मल मुलगाच आहे, तर त्याला दिलं होतं. तर त्याला म्हणजे असं तो कोणी गेलं तर त्यांच्या केसांशी खेळ, त्यांच्या दुपट्ट्याशी खेळ, त्यांना म्हणजे चिटकून बस असा प्रकार होता त्याचा. तर त्याला कोकोजी आणि स्पिरुलिना दिलं, तर त्या दुसऱ्या वेळेला मी 15 दिवसांनी गेले तर तो असा आमच्यापासून लांब बसला, आला नाही जवळ. आणि लांब बसून तो आहे ना, म्हणजे हाय बाय आंटी म्हणजे बोलाय पण लागला, तू माझ्याकडे पावभाजी खायला ये. म्हणजे त्याच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते, त्याच्या मम्मी पप्पाला शब्दही म्हणजे कळत नव्हते बोललेले. म्हणजे आपली कोकोजी अक्षरशः म्हणजे जे जड जीभ येते, म्हणजे बोलायला लहान मुलांना येत नाही लवकर, त्या मुलांना सुद्धा खूप छान करते. 10 वर्षाचा मुलगा होता हा, पण त्याची 15 दिवसामध्ये जीभ अशी म्हणजे त्याची बोलणं कळायला लागलं. आणि म्हणजे खूप सारे म्हणायला गेलं तर आता आमच्यातच उदाहरण घेतलं, बघितलं तर शिवमला ताप वगैरे येईल असं वाटलं तर तो एक कोकोजीची पुडी आणि 10 स्पिरोलिना एकाच टायमिंगला घेऊन टाकतो आणि दुसऱ्या दिवशी फिट अँड फाईन उठलेला असतो. म्हणजे असे खूप सारे रिझल्ट आहेत कोकोजी आणि स्पिरुलिनाचे. आणि म्हणजे ते कोकोजी छोट्या मुलांना देणं गरजेचं म्हणजे गरजेचंच आहे. कॉर्डिसेप कॉफी माझी खूप फेवरेट आहे. कॉर्डिसेप कॉफीने खरं सांगायला म्हणलं तर हार्ट, फुफ्फुस, किडनी याच्यावर ते खूप छान म्हणजे काम करतं. आणि त्याला म्हणजे प्रिव्हेन्शन जर का प्रत्येकाला आता हार्ट अटॅकची भीती आहे.
म्हणजे आपल्या फुफ्फुसाची म्हणजे बाबा कफ साठतोय, किडनी फेल्युअरचं खूप जण प्रमाण वाढले. जर का तुम्हाला ह्या भीतीतून जायचं नसेल, तर त्यांनी हे कॉर्डिसेप कॉफी वापरणं गरजेचं आहे. आमच्यात तर कायम असतीच असती. तर म्हणजे हे कारण ज्यांना कफ होतो, म्हणजे सारखं म्हणजे कफ प्रवृत्तीचं शरीर असेल आणि त्यांना जर का म्हणजे ते कफ बाहेर पडत नसेल, तर त्यांनी कॉर्डिसेप कॉफी घेतली तर खूप छान आहे. ज्यांना कोलेस्टेरॉल वाढलंय त्यांच्यासाठी पण खूप छान आहे. ब्लॉकेजेस होत नाहीयेत आणि किडनीला म्हणजे युरिनला काही प्रॉब्लेम असेल तर तेही सॉल्व्ह होतं. मला हे कॉर्डिसेप कॉफीने माझा स्वतःचाच रिझल्ट सांगायचा म्हटलं तर मला माहित नव्हतं की मला युरिनला काही प्रॉब्लेम आहे म्हणून. एक दिवस मॅडमकडे गेले आणि मॅडमनी मला डॉक्टर अरुणा आवळे मॅडमनी मला कॉफी दिली आणि मी संध्याकाळी 7 ते 8 वेळा उठले. मग दुसऱ्या दिवशी 10-11 वाजता मॅडमला फोन लावला. तुम्ही मला काय दिलं होतं? मला आजपर्यंत मला असं कधी नाही झालं, की मी बाथरूमला संध्याकाळी म्हणजे युरिन पास होत नव्हती असं मला वाटतंय, की मी 7 ते 8 वेळा उठले. तर मॅडम म्हणल्या कॉर्डिसेप कॉफी ॲक्चुअली हे काम त्याच्यावरच काम करतं. म्हणजे एवढं छान बेनिफिट असेल, तर मला वाटतं की तुम्ही महिन्या-महिन्याला कॉफी चेंज करा. कॉफी चेंज करून आपल्या शरीराला काय प्रॉब्लेम आहे ते आपल्या लक्षात येईल. म्हणजे तुम्ही गॅनोडर्माची मशरूमचीच घ्यायला पाहिजे असं नाही. हे पण घ्या, ते पण घ्या. म्हणजे असं घेत राहा, चेंज करत राहा. म्हणजे आपल्यालाही कळते की आपल्या बॉडीला प्रत्येकाची गरज आहे. हे लेमन आमच्या घरात खूप फेव्हरेट आहे आणि लेमन जर का ज्यांना स्पिरुलिना आवडत नाही, अशांनी स्पिरुलिना 10-10 जरी स्पिरुलिना काढून त्या लेमन मध्ये घेतल्या ना, खूप छान टेस्ट आहे. खूप उन्हातून आलं आणि एक तांब्यामध्ये एक पुडी टाकली किंवा एक ग्लासमध्ये टाकली आणि पिली ना, जगात भारी असं वाटतं. एवढं छान लेमनजी आहे. आता उन्हाळा चालू झालाय प्रत्येकाच्या घरात आणा. कारण उन्हाचा उष्माघात एवढा वाढलाय, की ह्या लेमनजीची खूप गरज आहे. ही 2 in 1 कॉफी आणि कंबुचा हे माझं वेट लॉस साठीचं कॉम्बिनेशन आहे. आपली कॉफी 2 in 1 कॉफी तर सगळं मशरूम त्याच्यात म्हणजे 18% मशरूम आहे. म्हणजे गॅनोडर्मा आहे आपला. तर तो 18% गॅनोडर्मा असल्यामुळे ते आर-जी-जी-एलचं फार छान प्रकारे काम करतं. ब्लॅक कॉफी आणि कंबुचा जर तुम्ही कॉम्बिनेशन केले ना, एक नंबर कॉम्बिनेशन हे डिटॉक्स करते आणि हे हेल्थ चांगलं करतं. त्यामुळे तुमचे वेट लॉस फास्ट होतो आणि खरं सांगायला गेलं तर आपल्या आयुष्यात ब्लॅक कॉफी असणं खूप गरजेचं आहे. कारण ब्लॅक कॉफीमुळे तुमचं वेट गेन होत नाही आणि तुमच्या बॉडी पण प्रतिकारशक्ती वाढती, इम्युनिटी वाढती आणि म्हणजे तुम्ही आता बॉडी डिटॉक्स करती आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये जर का तुमची गट हेल्थ चांगली नसेल, तर त्यासाठी जर तुम्ही कंबुचा दिला, तर तुम्हाला डायजेशन व्यवस्थित होऊन वेट लॉस फास्ट होतं. माझ्याकडे जे रिझल्ट आहेत, की ह्या दोन्ही खूप जणांचे माझ्याकडं वेट लॉस झालेले आहेत आणि खूप छान रिझल्ट आहेत आणि आपल्यात खरंच म्हणजे छोट्या मुलांपासून ते म्हणजे वयोवृद्धांपर्यंत हा कंबुचा फेव्हरेट आहे. लहान मुलं कंबुच्या तोंडाला लावल्यानंतर काढतच नाहीत. अख्खी बॉटल म्हटलं तरी पिऊन टाकतायत. एवढे छान टेस्ट आहे त्याची आणि आपला हा कंबुचा ॲक्चुअली आंबवलेला फर्मेंटेड केलेला चहा. म्हणजे त्याच्यातून आपल्याला साइड इफेक्ट काही होणार नाहीये. म्हणजे एवढं नॅचरल प्रॉडक्ट आहेत आपले आणि मुलांचे फेव्हरेट प्रॉडक्ट आहेत. कोणताही प्रॉडक्ट असं नाहीये, की मुलांना आवडत नाही. आवडीने खातात, आवडीने पितात आणि मस्त एन्जॉय करतात. असे आपले खरंच एक से एक प्रॉडक्ट आहेत. हे जागरी म्हणजे आता गूळ आपला बनतो ना, आता गुळाचाच आपण जागरीच म्हणू याला. गुळाशी कॉम्बिनेशन नको करायला. कारण जागरी हे कसं बनलेलं आहे, की आपण म्हणतो ना पहिल्या घाण्याचं. म्हणजे जो ऊस येतो ना, तो परत टाकून जो रस करतो त्याच्यापासून नाही बनलेलं. ॲक्चुअली आपल्या शरीराला योग्य असं काय असतं, की पहिल्या घाणा म्हणजे जो पहिल्यांदा घालतो ना आपण तो रस आपल्या शरीराला उपयोगी असतो. त्यापासून हा जागरी बनलेला आहे. म्हणजे ते शरीराला पोषक तत्व देतो फक्त आणि जे नंतर आपण घालून चरख्यातून काढतो, ते आपल्या शरीराला पोषक तत्व देत नाही. अशा प्रकारचे हे जागरी आहे, हे आपल्याला खूप छान आहे आणि चव पण खूप छान आहे. हे प्रत्येकाच्या घरात असणं गरजेचं आहे. ह्याच्याने हिमोग्लोबिन वगैरे छान वाढतं आणि मुलांना पण खायला द्या. खूप छान आहे. आणि हे आपल्या घरात म्हणजे प्रत्येकाच्याच घरात थकवा आहे, कमजोरी आहे, पित्त आहे, सगळं म्हणजे गॅस आहे. म्हणजे एवढं सगळ्यांच्या घरात म्हणजे काही ना काही म्हणजे नॉर्मल आहे. आपल्या शरीरात आहे, तरी सुद्धा आपल्याला काही-काही जणांना समजतही नाही, की आपल्याला हायपर ॲसिडिटी आहे, हे ते. म्हणजे काहीतरी फटकन एखादा पार्ट उडल्याशिवाय कोणाला कळत नाही. पण जर का ह्याच्यापासून वाचायचं असेल, तर प्रत्येकाच्या घरात हे बदलणं गरजेचं आहे. आपली रेशिगॅनुटी, जॅगरी आणि स्पिरुलिना हे जाणं गरजेचं आहे. आपल्या घरात हे जर असेल, तर घराला कुठलाही आजार जवळ येणार नाही आणि आपली इम्युनिटीसाठी आणि निरोगी राहण्यासाठी खूप आवश्यक आहे. आता मगाशी चहाचा आला, पण मी चहा सांगितला नाही कारण आपला हा चहा पुडा आहे म्हणून मी चहा हे केला. रेशिगॅनो टी. आपला हे रेशिगॅनो टी जर का रोजचा हा कसा बनवलाय,
तर खूप म्हणजे सिलेक्टेड पहिले चहाचे 3 पानं घेतलेले आहेत. तो चहा आंबवून तयार केलेला आहे. असा एकदम टॉपचा 1 नंबरचा चहा पावडरमध्ये आपला गॅनोडर्मा 2% वापरलेला आहे. मग तो आपला गॅनोडर्मा इतका छान छान म्हणजे प्रकारे आपल्या रोजच्या आयुष्यात कसा घेता येईल हे म्हणजे हा चहा घेतल्यावरच तुम्हाला कळेल. ह्या चहाने बेनिफिट खूप छान होत आहेत. इतके की म्हणजे विचारायला नको एवढे बेनिफिट होत आहेत. कारण ते डेली यूज मध्ये तुम्हाला वात, कफ, पित्त बॅलन्स मध्ये ठेवतंय आणि तुमच्या शरीरातला कचरा बाहेर काढतं आणि तुम्हाला तुम्हाला म्हणजे प्रत्येक गोष्टीला काय म्हणतो की आपण डिटॉक्स करते बॉडी आणि तुम्हाला जे काही धोके आहेत शरीराला म्हणजे शुगर किंवा हार्ट अटॅकचे 50% ते तुमच्यापर्यंत येऊच देत नाही तुम्हाला. आणि हा चहा बनवण्याची पद्धत पण आपण प्रत्येक चहा बघा आपण दुधाचे चहाचं खूप फेवरेट आहे. आपण काय करतो दूध चहा पावडर इतकं उकळवतो आणि नंतर त्याचं पूर्ण ऍसिडिक बनवतो त्याला आणि मग त्यात साखर वगैरे घालून आपण मस्त पितो आणि त्यांनी काय होतं आपली की ऍसिडिक बॉडी होती. पण हा चहा घेतल्यावर आपल्याला तसं नाही होत. ह्या चहाने आपल्याला एकदम एनर्जी लेवल पण खूप छान वाढते आणि बनवण्याची पद्धत पण सोपी आणि साधी आहे. की पाणी उकळायचं, गॅस बंद करायचा. ज्यांना गुळ घालायचं त्यांनी गुळ पाणी उकळून घ्यायचंय. तुम्हाला काही वेलची किंवा गवती चहा टाकायचा तो गुळाबरोबर आणि पाण्याबरोबर टाकून द्यायचा. गॅस बंद करायचा आणि आपण नेहमीचा चहा वापरतो त्यापेक्षा पाव चमचा चहा त्यामध्ये घालायचा आहे. मग असा असा प्रकारे तो टाकल्यानंतर एक झाकणी झाकून 5 मिनिटं ठेवायचा आणि 5 मिनिटानंतर तो चहा घ्यायचा आहे. म्हणजे ह्यामध्ये आपण चहा पावडर कसलीही उकळलेली नाही. तो फक्त वरतून आपण गॅस बंद करून टाकलाय. मग आपण एरवीचा चहा कसा करतो त्या बघा तुम्ही. उकळून 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 10 मिनिटं उकळतो आणि त्याचे पूर्ण विष त्याच्यात उतरेल या पद्धतीने करतो आणि मग ते घेतो. मग असा चहा घेण्यापेक्षा जर का आपण हा चहा घेतला की जो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला खूप छान बेनिफिट करणार आहे. तर मग असा चहा घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? मग त्यामुळे हा चहा घेणं खूप गरजेचं आहे. पचनक्रिया सुधरवते, चरबी कमी करते, निरोगी आणि दीर्घायुष्य बनवते. ऍसिडिक म्हणजे जी ऍसिडिटी आपल्या शरीरात बनली ते कमी करते. पित्ताचं प्रमाण कमी करते, पोट साफ करते, वजन कमी करते. मग अजून मला सांगा एक चहाने अजून किती कामं करायला पाहिजे? असा कोणता चहा तुम्ही कोणताही आणा मार्केटमधला चहा की हा एवढ्या ह्याच्या बरोबर तुलना केली तर हे म्हणजे तुमची ऍसिडिटी कमी करते, वजन कमी करते, पोट पोट साफ ठेवते, तुमच्या हार्ट अटॅकचे प्रमाण 50% पर्यंत धोका कमी करतोय. असा कुठला चहा आहे का? असा चहा कुठंच नाहीये मार्केटमध्ये. फक्त आणि फक्त DXN कडे रेशिगॅनोटी आहे. दुसरीकडे कुठंही नाही. हा आयुर्वेदाचा राजा जो आहे आपल्याकडे गॅनोडर्मा असा उपयुक्त असलेला चहा आहे. म्हणून हा चहा प्रत्येकाने आपापल्या घरातला बदलणं खूप गरजेचं आहे. आणि आता बघायला गेलं तर आपले म्हणजे जे काही आपण म्हणतो की बाबा सगळं स्किन केअर पण जेवढं आपण आतून पण पाहिजे तसं बाहेरून पण पाहिजे. म्हणजे स्किन पण केअर करणं गरजेचं आहे. आता आपण मुलींना थांबवू शकत नाही. तुम्ही मेकअप करायला थांबवू शकत नाही. तुम्ही म्हणजे काही शरीरावर म्हणजे त्यांनी ब्लीच करू द्या, फेशियल करू द्या, काही करू द्या. आपण मुलींना कारण त्या आता एवढ्या म्हणजे मॅच्युअर झालेल्या असतात की त्यांना आपण अडवू शकत नाही. आपण त्यांना एकच सजेस्ट करू शकतो की आमचा हा सोप वापरा. गॅनोजी सोप वापरला तर तुमच्या स्किन वाटे जे काही जाते केमिकल त्याचं ते त्याच्यात आळा आळा बसतो आणि ते केमिकल बाहेर काढण्याचं काम करतं. प्लस आपल्या स्किनची काळजी घेतली जाते. ज्या आता तुम्ही हिरो हिरोईन बघताय की बाबा 50% हिरो हिरोईनला कॅन्सर झालेला आहे. हे कशातून झालेलं आहे तर त्यांचं हाय लेवलचं मेकअप, हाय लेवलचं म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांनी यूज केलेली स्किनवर. त्यामुळं ते कॅन्सर तत्व जातात आणि खरंच आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये केमिकल जातंय. त्यामुळं आपण ते नाही अडवू शकत तर त्याला प्रिव्हेन्शनसाठी आपण हे गॅनोजी सोप तरी आपण देऊ शकतो. प्रत्येकाने आपल्या मुलांना सजेस्ट करा की तुम्ही सोप वापरा. इतका गरजेचा आहे. आपण खूप हलक्यात घेतो पण ह्याचे पुढे भविष्यात खूप वाईट परिणाम होतात. त्यापेक्षा आधीच प्रिव्हेन्शन घेऊन जर आपण जर का गॅनोजी सोप दिला आणि वापरण्याची खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. पण तुम्ही जर का फक्त अंघोळीत वापरताल तर ते 0% वापरल्यासारखं आहे. त्याला जर का आपण टाइम देऊन जर का 5 मिनिट टाइम दिला तर खूप छान रिझल्ट आहे. तो तुम्ही तोंडावर थोडंसं पाणी मारा आणि त्याचा चांगला असा फेस करून घ्या आणि त्यांनी 2 मिनिटं मसाज करा, 2 मिनिटं सुकू द्या आणि धुवून टाका.
धुवून टाका, खूप छान रिझल्ट येतोय. तुमचे ते पिंपल्स, वांग हे सगळे सगळे जे काही स्किन प्रॉब्लेम आहे, स्किन डिसीज आहे, ते सगळं सगळं आपल्या एका सोपनी जाते. एवढं छान आहे. बेबीचे ऑइल जर वापरताल तर लहान मुलांसारखी स्किन होती. खूप छान आहे. आता उन्हाळा आलाय, सगळ्यांना घामोळ्याचा वगैरे प्रॉब्लेम होतो. त्यांच्यासाठी आपली टाल्कम पावडर खूप सुंदर आहे. आणि नीली ऑइल, ज्यांचे पांढरे केस आहेत, तर त्यांना त्यांना जर आपण नीली ऑइल प्लस स्पिरोलिना दिली तर त्यांना आपण दिली ना, तर ते आपण त्यांचे जे पांढरे केस आहेत ते मुळापासून काळे आलेत. हे स्वतः मी रिझल्ट घेतलेला आहे. अंकिता म्हणून एक मुलगी होती, तर तिला म्हणजे प्रत्येक खूप प्रॉब्लेम होते तिच्या अंगात, पण आता त्यांनी मला फक्त पांढऱ्या केसाचं सांगितलं होतं. तर पांढऱ्या केसासाठी काय द्यायचं म्हणून मी फक्त नीली ऑइल देण्याच्या ऐवजी स्पिरुलिना ते दिलं. तर त्याबरोबर तिचे एक प्रॉब्लेम किती सॉल्व्ह झाले. केस मुळापासून काळे आले. तिचे पिरियडचे प्रॉब्लेम होते, पिरियडचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. तिचं वजन वाढत नव्हतं, वजन वाढलं. म्हणजे तुम्ही एक ट्रीटमेंट करायला गेले पण तिचे त्याच्याबरोबर 4-5 शरीरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. म्हणजे जर का आपण असं एकच प्रोडक्ट देण्याऐवजी जर का 2 कॉम्बिनेशन करून दिलं, तर मेन बेस काय आहे, की आपल्याला कुपोषित शरीर म्हणजे शरीराला पोषण नाही भेटत म्हणून पांढरे केस होतात. त्यासाठी आपण स्पिरुलिना देणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरून नीली ऑइलनी मसाज करून आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मसाज करून वॉश करायला सांगायचं. तर खूप छान बेनिफिट येतं. आणि जर ज्यांना टक्कल आहे त्यांच्यासाठी आपण हे मसाज ऑइल, शॅम्पू आणि पेस्ट ह्याचं रोज रात्री एकत्र करून जर का लावलं तर टक्कलवर सुद्धा केस येतात. आणि एवढे छान आहे आपल्या हे जो शॅम्पू आहे त्या शॅम्पू मध्ये केमिकल नाहीये. त्या एकदम मस्त आहे. त्याला कंडिशनरची गरज नाही. ते नॅचरली कंडिशनर केल्यासारखं छान होत आहेत. त्यामुळे ते शॅम्पू पण खूप छान आहे. बॉडी लोशन वगैरे पण खूप छान आहे. खूप छान आपल्या जे काही आहेत स्किन केअर प्रॉब्लेम जे प्रोडक्ट आहेत ना, खूप छान आहेत. एकाचाही साईड इफेक्ट नाहीये. छोट्या मुलांनी जरी चुकून वापरला तरी त्यांनाही साईड इफेक्ट होत नाही. मसाज ऑइल ज्यांचे गुडघे दुखतात ते किंवा ज्यांना असं जॉईंट पेन वगैरे आहेत त्यांना खूप छान आहे. त्याचबरोबर जर का आपण चेहऱ्याला वगैरे जरी मसाज केला तरी त्याचा साईड इफेक्ट नाही त्यात, कारण गॅनोडर्म आहे. त्यामुळे त्याचे प्रॉफिटच होतो. आता आपलं हे कोकोनट व्हर्जिन ऑइल खूप छान आहे. मी रोज घेते. कोकोनट व्हर्जिन ऑइलमुळे तुमचे जे हाडांची कटकट किंवा ब्लॉकेजेस असतात ते निघतात. आणि हे रोज सकाळी जर का ब्लॅक कॉफी बरोबर घेतलं तर तुमचा वेट लॉस खूप छान होतो. म्हणजे हे आता म्हणायला गेलं तर शिल्पा शेट्टींचं उदाहरण आहे, की रोज सकाळी गार्गल करते. मग ते कोकोनट व्हर्जिन ऑइलनेच करते. मग तसं आपण जर का आपलं कोकोनट व्हर्जिन ऑइल जर का घेतलं तर हे एवढं नॅचरल आहे की शहाळापासून बनलेलं आहे. त्याच्यामध्ये गॅनोडर्मा प्लस ऍड आहे. आणि असं नाही की ते म्हणजे एकदा दोनदा सुरुवातीला जरा वाटतं आपल्याला की बाबा नाही आपण कसं घ्यायचं कोकोनट ऑइल, पण तुम्ही जेव्हा घेता ना तर त्याचे तेव्हा बेनिफिट कळतात. की बाबा किती 60-70चा माणूस सुद्धा एकदम स्ट्रॉंगली मस्त आणि फिट राहतोय. एवढं छान आहे. प्रत्येकाने हे कोकोनट व्हर्जिन ऑइल यूज करून बघा. खूप छान. माझ्या आवडीची ही पेस्ट म्हणले तर आता हे पेस्ट आता आजकाल आई वडिलांना एवढं फास्ट युग झालंय ना, की आई जॉबला जाते आणि वडीलही जॉबला जातात. अशा वेळेला मुलांचा आवरताना मुलांच्या हातात ब्रश दिला जातो. कोणती पेस्ट आहे, काय आहे, ग्रीन आहे, रेड आहे, ब्ल्यू आहे का हे ब्लॅक आहे, काही बघितलं जात नाही. त्याच्यावर मार्क देतात आणि करतात. पण खरं सांगायला आईनी एवढं आणताना तरी पेस्ट व्यवस्थित पाहून आणायला पाहिजे, की ग्रीन किंवा ब्ल्यूच वापरायला पाहिजे. रेड आणि ब्लॅक लाईनची पेस्ट घरात आणायची पण नाही. पूर्ण ते केमिकल युक्त पेस्ट आहे. आणि हे आपली पेस्ट ब्ल्यू आहे म्हणजे आयुर्वेदिक प्लस मेडिसिनल तत्व आहेत. त्यामुळे आपली पेस्ट लहान मुलांनी गिळली तर बेनिफिटच होतोय, लॉस काहीच होत नाही. मी एका छोट्या मुलाला दिली तर त्यानं 4 वर्षाचा होता, त्या 4 का 5 वर्षाचा, पण त्याला चॉकलेट खूप खाल्ल्यामुळे दात खूप दुखत होते म्हणून दिली होती. तर त्याच्या मम्मीचा 2-3 दिवसांनी फोन आला की बाबा खूप छान पेस्ट आहे तुमची, की त्याला जे टॉयलेट कडक होत होती त्याची तो पण पोट पण साफ व्हायला लागलं प्लस त्याचा दात पण दुखायचा राहिला. म्हणजे तुम्हाला म्हणजे एकच काम नाही होत त्यांनी, तुमच्या पोटाचं पण काम छान होतं. म्हणजे गिळले तरी तुमच्या शरीरात काहीतरी त्याचे चांगलेच परिणाम दिसतील तुम्हाला, वाईट परिणाम काही दिसणार नाहीत. आणि दातांचे तर माझ्याकडे खूप सारे रिझल्ट आहेत. पण ही पेस्ट आपली फेशियल साठी पण वापरू शकता आपण. फेशियल जर केलं तर आपल्या जे चेहऱ्यावर वांग किंवा चट्टे आहेत ते जातात. तुम्ही आता पेस्ट कोण महाग म्हणत असेल तर त्यांना सांगते, विक्सचं सर्दी झाली वाफ घेऊ शकता. घसा दुखत असेल तर पेस्ट कोमट पाण्यात पिऊ शकता. ताप आला असेल तर पाण्यात मिसळून त्याला पट्ट्या ठेवू शकतात. त्याचा जर का गुडघे वगैरे दुखत असेल तर त्याचा लेप लावू शकतात.
मलम बनवून ते लेप लावू शकतात. आणि त्याचं अमृतांजन होऊ शकतं. म्हणजे हे सगळं जर का टोटल प्लस तुम्ही घरात आणताय ना प्रत्येक गोष्ट, त्याचं कॅल्क्युलेशन करा ना, आपल्या पेस्टचं कॅल्क्युलेशन करा. कुठल्या ह्याच्यात कोणती स्वस्त भेटते, कोणत्याचं मार्जिन जास्त आहे, कोणत्याचं मार्जिन कमी, हे तुम्ही कॅल्क्युलेशन करा. कारण ह्याचं कॅल्क्युलेशन आणि हिशोब केला तर आपली एक पेस्ट आहे ना, एक अमृत आहे, अमृत. आणि हे अमृत प्रत्येकाच्या घरात असणं गरजेचं आहे. ज्याला समजेल तोच खरा. ज्याने जर का फक्त दातालाच वापरला असेल तर त्याला नाही. आणि रोज रात्री झोपताना दात पेस्ट वापरताना पेस्ट नुसती ब्रशवर नका वापरू. संध्याकाळी मुलांना प्रॉपरली सांगा, बोट धुवा, बोटावर घ्या आणि हिरड्यांना मसाज करा. तुम्ही जेव्हा हिरड्यांना मसाज करता तेव्हाच तुमच्या दाताची इम्युनिटी म्हणजे कडक स्ट्रॉंग राहतात. नाहीतर तुम्ही दातावरून मसाज करून करून काहीही फायदा होत नाही. तुम्ही रोज रात्री मुलांना शिकवा आतापासूनच की ते हिरड्यांना मसाज करणं खूप गरजेचं आहे. हिरड्यांना जर तुम्ही मसाज केला तरच त्याच्याचे बेनिफिट तुम्हाला दिसतील, अन्यथा दिसणार नाहीत. आणि ते जे काय आपण करतोय त्याचं आपल्याला व्हॅल्युएशन पण म्हणजे देतोय पैसे तर त्याचं हे पण पाहिजे की का आपण काय मोबदला घेतोय त्याचा. नाहीतर आणलंय आणि ठेवलंय. सोपचं जसं आम्ही सांगितलं ना, अंघोळीत वापरलं तर काहीच फायदा नाहीये. आणि असं वापरलं म्हणजे मी सांगितलेल्या पद्धतीने जर वापरलं तर त्याचे बेनिफिट आहेत. नाहीतर आलं आणि गेलं घरातून असं होईल. नुसतं ब्रशसाठी जर तुम्ही वापरत असाल तर त्याचा पेस्टचा काहीच उपयोग होणार नाही. आणि आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी कंप्लेंट केल्या ना पेस्टच्या, मी सांगते त्यांनी हिरड्यांना दातांना मसाज केलेला नाही. आणि हे आपलं च्यवनद्रव्य जर आपण पाचक रस मध्ये जसं म्हणतो ना आपण की आपले पचनक्रिया सुधारण्यासाठी, ह्याच्यामध्ये पण खूप सारे म्हणजे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत की म्हणजे नाहीयेत एवढे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत त्यामध्ये. आणि त्यापासून हे आपलं च्यवनद्रव्य म्हणलंय. हे लहान मुलांना पण चालते आणि वयोवृद्ध माणसापर्यंत चालते. खूप छान आहे. रोज सकाळी जर घेतलं तर आपली पचनक्रिया खूप छान सुधारती. यांनी आमचे उत्तरा मॅडम आहेत, त्यांना शुगर लेवल खूप हाय होती, पण त्यांच्या आता ते ब्लड डोनेट करतात. एवढं छान रिझल्ट ह्या च्यवनद्रव्याचे आहेत. ज्यांना शुगर आहे त्यांना तुम्ही च्यवनद्रव्य देऊन पहा. शुगर म्हणण्यापेक्षा आपण स्वतः घ्या, म्हणजे आपण शुगरकडे जाणार नाही किंवा कुठल्या आजाराकडे जाणार नाही. एवढे छान म्हणजे च्यवनद्रव्याचे पण रिझल्ट आहेत. आता आपण जे तेल वापरतो खरं तर ते तेल म्हणजे आता रिफाईंड म्हणतो आपण. रिफाईंड म्हणजे काय तर म्हणजे हॉट प्रोसेसवर ते रिफाईंड केलेलं असतं की जे तुम्हाला नको आहे असे तत्व काढून टाकलेले असतात. पण त्याला वारंवार 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 त्यांना ते हिट करून त्यातले ते म्हणजे आपल्या शरीराला योग्य नाहीत असे तत्व काढलेले असतात. मग त्यापेक्षा आपलं जे आहे राईस ब्रॅन ऑइल ते तांदळाच्या छिलक्यापासून आणि कोल्ड प्रोसेसवर बनलेलं आहे. मग असं जर का तुम्हाला तेल मिळत असेल की जे तुमच्या शरीराला म्हणजे कोलेस्ट्रॉलसाठी किंवा हार्टसाठी, स्किनसाठी, केसासाठी खूप छान आहे. आणि हे लागतं पण खूप थोडं. तुम्ही थोडं जर टाकलं तर ते जर का भाजी केली तर त्याला तर्री खूप छान येते. आता आपण इंडियात राहतो म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना तर खूप सारी तर्री लागती. मग तर्रीवालं आपण टाकण्यासाठी आपण भरपूर भरपूर तेल टाकतो. तर ते भरपूर तेल न टाकता जर का आपण मसाले खूप छान त्यात हे केले तर खूप छान तर्री येते. आणि खूप कमी आणि जास्त दिवस टिकणारं तेल आहे. आणि ह्याच्यामध्ये म्हणलं तर आपल्याला झिरो कोलेस्ट्रॉल आहे आणि प्रिझर्वेटिव्ह नाहीये. म्हणजे असं जर का तेल आपल्या आयुष्यात येत असेल तर आपल्याला काय हरकत आहे की एक रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये एक तेल बदलून आपलं शरीर किंवा हेल्थ व्यवस्थित ठेवायला काय हरकत नाहीये. आणि गामा ओरिजिनॉल म्हणलं तर 15,000 ppm आहे. म्हणजे असं ते ऑइल मला तर नाही वाटत की बाबा कुठं असेल. आणि हे ऑइल वापरणाऱ्यालाच कळतंय की बाबा ऑइल कितपत छान आहे आणि कितपत लागतंय. कारण बाकीच्या ऑइल पेक्षा हे खूप कमी प्रमाणात लागतंय. आणि खरंच खूप छान आहे. ऑइल चेंज करून बघा आणि खूप सारे फायदे आहेत. आणि खरं आता आजकाल सगळ्यांना धाप लागणं प्रकार खूप चाललाय. आणि खूप तेलाचं म्हणजे व्हरायटी बघितल्या ना तर ते तेलामधूनच. आणि हे तेल आहे ना, तो आपल्या शरीराला चिकटा काढतो. तुम्ही जर का आता जे कोणी वापरत असेल त्यांना विचारा की तुमची कढईला चिकटपणा राहतोय का, तुमच्या टाईल्स चिकट आहेत का. हे जे जे जण तेल वापरतात ना त्यांच्या टाईल्स अशा ते काय म्हणतात ते चिकटा साठलेला असतोय तेलाच्या फोडणीचा, असं एक एक डाग. ते आपण घासून काढताना ना कळतं की बाबा किती चिकट गेले. तर हे आपले तेल नाही करत आहे. म्हणजे हे तेल ना आपल्या जे रक्तवाहिन्या आहेत ते क्लीन करते. म्हणजे चिकटा ठेवत नाही त्यात. एवढं चांगलं आहे. आणि हे वापरणं खूप गरजेचं आहे. म्हणजे हे आपल्या आयुष्यात असणं गरजेचं आहे. आणि ज्यांना म्हणजे हार्टचा प्रॉब्लेम आहे, बीपीचा प्रॉब्लेम आहे, कोलेस्ट्रॉल आहे, थायरॉइड आहे, अशांनी आपल्या आयुष्यातलं एक
मीठ म्हणजे जे आपण टाटा म्हणजे आता नाव नाही घेत सॉरी, पांढरं मीठ किंवा असं वेगळं म्हणजे सैंधव मीठ वगैरे वापरतो, त्याच्याऐवजी आपलं पिंक साल्ट DXNचं वापरलं आणि राईस ब्रँड वापरलं तर खूप छान त्यांना बेनिफिट मिळते. आणि खरंच त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जर का आपल्याला म्हणजे पुढं अजून पुढची पायरी नसेल चढायचं तर त्यांनी हे ऑइल आणि पिंक साल्ट वापरून म्हणजे दैनंदिन जीवनात त्यांनी तर आणा, पण जे आपण आपल्याला त्या पायरीला जायचंच नाहीये हार्टच्या, कोलेस्ट्रॉलच्या आणि थायरॉइडच्या, तर त्यांनी हे घरात दैनंदिन जीवनात बदलणं खूप गरजेचं आहे. आणि आपले हे आयुर्वेदा सिरीज आलेले आहेत. आता ह्या आयुर्वेदामध्ये पण आपल्या मध्ये त्रिफळा आहे ना, तो जर का आपण घेतला तर त्याने आपलं काय होतं, वात, कफ आणि पित्त हे एकदम म्हणजे कंट्रोलमध्ये राहतं, म्हणजे बॅलन्स मध्ये राहतं. गुळवेल तो आपल्याला ताप ताप वगैरे आला हे केलं तर खूप छान आहे. आणि नीम केसासाठी, स्किनसाठी आणि म्हणजे इंटरनल प्रिव्हेन्शन साठी पण खूप छान आहे. ब्राह्मी मुलांना किंवा आपल्या आता थोडस आता 40 नंतर विसरणं करणं हा प्रकार चालू असतो ना, तर त्याच्यासाठी हे खूप छान आहे. मुलांनाही बुद्धिवर्धक आहे. आणि ब्लॅक क्युमिन ज्या आता लेडीज मध्ये हार्मोन्स इनबॅलन्स वगैरे आहे आणि खूप सारे त्याचे बाकीचे पण बेनिफिट आहे, तर त्याच्यासाठी पण खूप छान आहे. म्हणजे खूप छान रिझल्ट आहे त्याचे. आणि खूप सारे आयुर्वेदिक सिरीज पण आलेले आहेत. आणि आता आपण म्हणतो ना की बाबा माझे खूप केस गळतायत, मला थकवाच येतोय, माझे हाडं कटकट करतायत, माझे दाताचे तुकडे पडतायत, ह्या गोष्टी जर घडत असतील तर तुम्ही ह्या 2 गोष्टी आयुष्यात 3 महिन्यासाठी का होईना यूज करून बघा. पॅनेक झिनसेन आणि हेल्दी बोन्स, ह्या दोन्हीचं जर तुम्ही कॉम्बिनेशन केलं तर तुमचे हाडं बळकट होतात आणि B12 खूप छान वाढतं. आणि हे दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप छान आहे. मी स्वतः घेऊन बघितलेले. कारण मलाही थोडेसे केस खूप गळती होती ना, हाडाचे थोडेसे तुकडे पडायला लागले होते. तर माझे परत दाताचे तुकडे पडणं बंद झालं आणि खूप छान रिझल्ट आहेत. केस खूप छान वाढतायत हे दोन्हीचं कॉम्बिनेशन केल्यानंतर. तुमची इम्युनिटी वाढतीये आणि जो थकवा, आळस, कंटाळा, काही करण्याची उमेद राहत नाही आणि म्हणजे टक्कल पडते. आणि B12 कमी असण्याचं लक्षणच आहे की तुमचे केस खूप गळतात. अशा वेळेला तुम्ही हे वापरणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला मी आता सांगेल की आज म्हणजे आता हे सुपर ग्रीन ह्या 20 जडीबुटी एकत्र करून केलेले आहे. म्हणजे सगळ्यात मस्त म्हणायला गेलं ना, तर आपल्याला जे काही ग्रीन पाहिजे आपल्या पोटाला त्याच्यासाठी हे खूप छान आहे. ह्यानी पण मी ह्याचा रिझल्ट सांगेल की बाबा डायजेशन खूप छान आहे. आणि आम्ही एक जणाला म्हणजे 2 महिने 2-3च दिले ते बॉटल, तर त्यांना म्हणजे त्यांची ढेरी खूप कमी झाली, म्हणजे खूप होती, गॅसेस बनत नाही, ढेकर येत नाही. हा प्रकार खूप छान होतोय सुपर ग्रीननी. आणि खरंच सुपर ग्रीन नावासारखं सुपर ग्रीनच आहे. आणि प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी युज केलं ना ते परत परत ऑर्डर टाकतायत. थोडं इकडं तिकडं होतं, विसरतं माणूस, पण आपण जर का रिमाइंडर केलं तर ते परत ऑर्डर येते. आणि खरंच म्हणजे खूप छान आहेत आपले प्रोडक्ट. मी आता तुम्हाला सांगायला गेलं तर आजकाल आपल्या मुली जेव्हा वयात येत आहेत तर तेव्हा त्यांना PCODचा त्रास खूप म्हणजे खूप बळावतोय आता. तर त्यांना मी असं सजेस्ट करेल की जर आपली ब्लॅक कॉफी आणि स्पिरुलिना दिल्या ना, तर त्यांना जे काही 6-6 महिने, आता माझ्या बहिणीच्या मुलीलाच हा प्रॉब्लेम होता. तर तिने पहिल्या 2-2 स्पिरुलिना घेतल्या. सकाळी 2, संध्याकाळी 2 आणि ब्लॅक कॉफी 2 टाईम घेत होती. परत तिला म्हटलं, "अगं तुला कमी प्रमाण होतंय स्पिरुलिनाचं, तर तू वाढव." मग तिने 4-4 घ्यायला लागली, तर तिचे आता रेग्युलर पिरियड्स आहेत. आणि ह्याच्याही पलीकडे मी जाऊन सांगेल, की एक म्हणजे बरंच आता 17 पर्यंत 16 पर्यंत वय आलं होतं. त्यांनी खूप हॉस्पिटल केले होते. 8वी पासून ते आता 17 पर्यंत म्हणजे 11वी पर्यंत 4 वर्ष 5 वर्ष हॉस्पिटलमध्ये जात होते, येत होते. पण तिला पिरियड्स काही आलेच नाहीत. मग ते म्हणे की माझ्याकडे आले आणि म्हणले, मला असं कळलं की तुमच्याकडं एक जणाला रिझल्ट आलाय की पिरियड्स येत नव्हते आणि आले." मग मलाही माहित नव्हतं की कोणाला आलाय, काय आलाय. मग मी त्यांना म्हणलं, "फक्त तुम्हाला एक चहा घ्यायचा, एक स्पिरुलिना घ्यायची आणि एक नोनी घ्यायचंय." तर फक्त आपण त्यांना एवढंच दिलं आणि ते म्हणे, "मग किती दिवसात येईल?" माझ्या तोंडातून सहज गेलं. खरं सांगते, आपल्या DXN ना काही तोंडातून गेलं ना, तर ते आपल्या तोंडातून नाही, देवाच्या तोंडातून गेलं असं समजा. 3 महिने येईल म्हणलं. 3 महिने वेट करा, 3 महिने व्यवस्थित खा. आणि तिला म्हणजे स्पिरुलिना जास्तीत जास्त म्हणजे 3 टाइम 3-3 सांगितल्या होत्या. आणि आम्ही लोणावळ्याला गेलो होतो DXNच्याच ह्याच्यासाठी. तर त्या दिवशी तिथं त्यांचा फोन आला. त्याच दिवशी 3 महिने झाले होते. आणि त्याच दिवशी तिला पिरियड आले. एवढे खुश होते तिचे आई-वडील. खरं सांगते, मुलींना खूप जपायला लागतं. मुली म्हणजे खरंच एक लक्ष्मी असते आपल्या घरातली. ती जर का तिला काही वेदना असतील, तिला काही कमी असेल, तर आई-वडील रात्री-रात्री झोपू शकत नाहीत. आणि मग अशा कंडिशनमध्ये आपल्या प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचलं आणि त्यांचे जे ब्लेसिंग लागले ते आपल्या ब्लेसिंग आयुष्यभर राहतात. आणि कोणताही बिझनेस असा नाहीये की ब्लेसिंग देतो. हा बिझनेस ब्लेसिंग देतो. माझ्याकडं हायपर हायपर जे दीनानाथ मंगेशकर मध्ये
एक भाऊसाहेब सूर्यवंशी म्हणून आहे, त्यांना सांगितलं होतं तुम्ही 3 महिन्याचे पाहुणे आहेत, 3 महिन्यानंतर म्हणजे तुम्ही आयुष्य काय असेल ते जगून घ्या. आणि त्याच्यासाठी पण त्यांना सांगितलं होतं टॉयलेट बाथरूमची पिशवी बाहेर काढून हातामध्ये घेऊन फिरायला लागल. तर मग तुम्ही त्या पद्धतीने काढलं, ते ऑपरेशन केलं, तर मग तुम्ही जगू शकता 3 महिने. तर ते म्हणले मी तसलं जगण्यापेक्षा मेलेलो बरं, मला माझ्या पशी कोण बसणार पण नाही. मग त्यांना हे आमच्या मामांचा पाय वाचला, त्यांच्या घरी गेले, ते म्हणे तुमचा पाय कुणाकडनं वाचला. मग त्यांनी माझा नंबर दिला. माझा नंबर दिल्यानंतर मी देवकर सरांना आणि आवळे मॅडमला कॉन्फरन्सवर घेतलं. तर ते म्हणले असे खूप रिझल्ट आहेत की बाबा, ज्यांना मोठ्या आतड्याला किंवा छोट्या आतड्याला जखम आहे तरी पण ते वाचलेत आपल्या फक्त डीएक्सएनचे प्रोडक्ट खाऊन. मग ते डीएक्सएनचे प्रोडक्ट खाऊन वाचलेत म्हणल्यानंतर त्यांना थोडंसं हे झालं. पण आता खिसा कुठेतरी मायने राखतो. आता त्यांनी एवढे दिवस झाला दवाखाना केला होता, खिसा त्यांचा पूर्ण संपलेला होता, आपले प्रोडक्ट खायला त्यांच्याकडे काही नव्हतं. अशा वेळेला त्यांना आरजी नाही दिला आपण, फक्त चहा, कोकोनट ऑइल आणि स्पिरुलिना याच्यावर ते आज 5 वर्ष झालं, नजर न लागो, पण ते शेतात काम करतात. असा कोणतं मला सांगा हॉस्पिटल आहे की बाबा त्यांनी एवढ्या छोट्या कमी खर्चात बाबा पेशंट बरा केलाय. पण आपल्याला पेशंटकडे न जाता मला काय वाटतंय की तुम्ही दैनंदिन जीवनातले छोटे छोटे चहा, सोप, पेस्ट, स्पिरुलिना बदला. आपल्या मुलांना पुढे ह्या भविष्यात कॅन्सर हे खूप आलंय, खूप म्हणजे काय, वेळोवेळी वेगवेगळे कोरोनासारखे आजार येत राहणार आहेत, काही ना काहीतरी होत राहणार आहे, केमिकल हायपर आपण खातोय. तर हे सगळं त्या मुलांपासून आपण जर का वाचवायचं असेल ह्या सगळ्यांपासून, आता शेतकरी केमिकल टाकतो एवढे शेतामध्ये, ते आपल्या पोटात जाते, दुधात एवढं केमिकल येते, साखरेमध्ये एवढं केमिकल येते. हे जर का आपल्या मुलांपासून आपल्यापासून वाचवायचं असेल तर आपल्या आयुष्यातलं फक्त ह्या 4 गोष्टी जरी बदलल्या तुम्ही, तरी सुद्धा तुमच्यापाशी कोणताही आजार येणार नाही. आणि तुम्ही प्रिव्हेन्शनकडे जाऊन बाकीच्यांना पण प्रिव्हेन्शन देऊ शकता. फक्त खा आणि सांगा, एवढंच करायचंय आपल्याला. खात खात सांगत सांगत आपण आनंदी, आणि जे ब्लेसिंग भेटते त्याच्यात, त्याच्यापासून आपल्याला सुख मिळणार आहे. आणि हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, वेल्थ साठी पण ह्याच्यात खूप सारं आहे, पण आपण पुढच्या मीटिंगला ते वेल्थचं ऐकू. थँक्यू. थँक्यू मॅडम.